मंत्री संजय शिरसाट यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या आरोपांवर आता प्रत्युत्तर दिलंय। ओवैसी बॅरिस्टर आहेत, ते आता जज झालेत का, असा सवाल त्यांनी विचारलाय। आरोपीला मदत करणं हा तितकाच गंभीर गुन्हा असल्याचं शिरसाटांनी म्हटलेलं आहे। जलील यांच्या सांगण्यावरूनच निदा खानला मतीन पटेल या एमआयएमच्या नगरसेवकानं मदत केली, असा आरोप संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा केलेला आहे। और जो भी ये इल्जाम लगा रहे वो सिर्फ एक नफरत की बुनियाद पर इल्जाम लगा रहे। ठीक है, आप टारगेट करिए ना हमको, कम से कम बी टीम तो नहीं बोल रहे, टारगेट करो, कोई बात नहीं, हम फेस करेंगे। हम बोल रहे सब झूठ है ये। ओवैसी का जज झालाय का? बॅरिस्टर आहे ना, त्याला एवढं तर कळायला पाहिजे की एखादे आरोपी आरोपपत्रामध्ये ज्याचं नाव आलं असेल त्या आरोपीला सपोर्ट करणं हा तेवढाच मोठा गंभीर गुन्हा आहे। कायदा कळतो ना, बाबासाहेबांची घटना मानता ना तुम्ही। मग एखाद्या आरोपपत्रात एकाचं नाव आल्यानंतर त्यांच्याबद्दलचं तुम्ही दिलेलं स्टेटमेंट, खरं तर आतापर्यंत त्या इम्तियाज जलीलला अटक का झाली नाही हा माझा प्रश्न आहे। तो इम्तियाज जलील ठाण्याला जाऊन भाषण करतो। अमरावतीमध्ये जलजीवन मिशनचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। कोट्यवधींचा खर्च केला गेला, मात्र योजना अजूनही पूर्णत्वाला गेलेली नाही असं समजतंय। 11 तालुक्यातल्या 625 गावांसाठी 850 कोटींचा खर्च झालेला आहे। अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे। मेळघाटात 9 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे। यानंतरची बातमी बीडमधली आहे। ओंकार साखर कारखान्यावरील शेतकऱ्यांचं आंदोलन आता अखेरीस मागे घेतलं गेलेलं आहे। शेतकऱ्यांनी ऊस दर आंदोलन केलेलं होतं, मात्र आता हे आंदोलन मागे घेतलं गेलं असून 25 मे पर्यंत आंदोलनाला स्थगिती देण्यात आलेली आहे। 25 तारखेपर्यंत सर्व बिलं अदा करू असं कारखाना प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या आक्रमकतेची चुणूक दाखवताच थोडेसे अडवेळ घेणारं प्रशासन, शेतकऱ्यांना थोडंसं भावनिक बनवणारं, त्यांना थोडंसं वेगळ्या मार्गाने घेऊन जाणारं कारखाना प्रशासनाच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपले सगळे षडयंत्र बाजूला सोडून आज आपल्या या सगळ्या शेतकऱ्यांच्या एकजुटीला लेखी प्रमाणामध्ये आश्वासन दिलेलं आहे आणि उद्याच्या 25 तारखेपर्यंत 2950 रुपयाप्रमाणे उर्वरित रक्कम टाकण्याचं लेखी वचन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे आजचं हे आंदोलन आपण सगळे मिळून तात्पुरतं स्थगित करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।